नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलो होतो गावाला आणि आज आहे गुरुवार. तर गुरुवारचा आमच्या आठवड्याचे ते बाजार भरतो. तर इथे आहे पोस्ट ऑफिस आणि हे आहे तळे बाजार बस स्टँड. माझ्यासोबत आली आहे बहीण माझी. तर इथून मुंबईला जाणाऱ्या गाड्या लागतात आणि आज बाजार भरला आहे. तर आज आपण बाजार बघून घरी जाऊ. तर इथे आपल्याला भेटलाय अमोल दादा. तुम्ही याला बघितलं असेल मागच्या व्लॉगमध्ये. आपण किल्ल्यावरती गेलो त्या व्लॉगमध्ये बघितलं. आणि आपल्यासोबत आहे दत्ता नाचतोय आणि इथे पाऊस येतोय. तर इथे आम्हाला अमोल दादाने वडापाव दिलेला आहे. तर आता आपण वडापाव खातोय आणि पूर्ण पाऊस पडतोय. तर आपल्याला इथे अमोल दादाने वडापाव दिला होता, तो आता आपण खाल्लेला आहे आणि आता आपण जाणार आहे घरी. तो थोडा बाजार फिरून आपण घरी जाऊ. ते बघू शकता सर्व भाज्या घेतले त्या भाज्या आणि विकायला ठेवलेल्या. आठवड्याचा बाजार भरतो इथे. प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी बाजार भरतो. इथे फळं पण ठेवलेत बघा. आणि इथे बघू शकता सुपाऱ्या ठेवल्यात विकायला. ते कांदा बटाटा भाज्या सर्व. आणि इथे दुकान आहे बघू शकता. सर्व मसाले ठेवलेले आहेत आणि इथे सर्व भाज्या आहेत. तिथे पुढे नारळ आहे. समोर सुकी मच्छी ठेवली आहे. हे बघा बघा मच्छी. साइड न चल चल साइड. आणि ते मच्छी घेऊन बसतात. ते बघू शकता तुम्ही. इकडे मासे आहेत, शिंपले आहेत. मासे आहेत बघा. खूप मोठे मोठे मासे आहेत नदीतले. कोणते आहेत मासे? कोणते कोणते आहेत ते? एवढे मासे काकीने विकायला ठेवलेले आहेत तिथे. आणि ते कोणते नदीतले मासे आहेत ना सर्व? समुद्रातले. समुद्रातले बांगडे वगैरे. बांगडे आहेत बघा. ताजे ताजे मासे काढतात नदीतले. तर ह्या पूर्ण भागामध्ये मच्छी विकायला ठेवली. पूर्ण मच्छीचा बाजार भरतो. आणि आता आपण चाललोय बाहेर. हे बघा इथे गर्दी झाली. तर आम्ही आता पूर्ण बाजार फिरून झालेला आहे. तर आता आपण निघणार आहोत घरी चालत चालत. तर येताना आम्हाला लिफ्ट दिली त्या दादाने, त्यामुळे आम्ही लवकर आलो. तर आता पुन्हा आपण चालू आहे घरी. आणि तिथे गणपतीचं मंदिर आहे. आंघोळ केली. तर तिथे मागे गणपतीचं मंदिर होतं. म्हणजे तो व्लॉग पण मी बनवला आहे, तो नक्की बघा. आता आपण चालू आहे चालत चालत घरी. हा हायवे आहे. हा सरळ त्या साईड तिकडे देवगडला जातो आणि इथून कणकवली. तो पुढे रोड गेलाय तो कणकवलीला जाणार. म्हणजे मेन हायवेला नांदगाव हायवे. तिथून राईट साईडला जाणार कणकवली आणि लेफ्ट साईडला जाणार मुंबईला. तर आलो होतो गावी मे महिन्यासाठी, पण इथे बघू शकता पाऊस पडला. मे एंड चालू झाला तर पावसाला सुरुवात झाली आहे इकडे.
आणि इथे बघू शकता वरच्या साईडला लोकांनी बंगले बांधले. हे बघा. आणि इथे आंब्याची झाडं पण लावलेली आहेत. इथे बघू शकता हे व्हाळे बोलतात. त्या व्हाळीला पाणी आलं काल रात्री, पाऊस झाला तर इथून पूर्ण पाणी जातं, ते गावच्या शेतामध्ये जातं पूर्ण. आणि ते कपडे धुत आहेत बाय छोटे छोटे. आणि तिथे बघू शकता तुम्ही बैल बाहेर येत आहे. हे काकाच्या मित्राचं घर आहे. ते काका आपल्या ब्लॉगमध्ये आले होते, प्रदीप काका. आणि हा टर्न आहे त्याला धारेवर बोलतात. म्हणजे हा इथून पुढे बाजाराला गेला रस्ता आणि तिथून धारेच्या खालती गावामध्ये. मग तिथं धारेवरनं खाली गेल्यावरती नेटवर्क नाही मिळत आपल्याला गावामध्ये आतमध्ये. तर बस एवढं सांगत होतो. आणि पूर्ण मळबड झाली. कालपासून पाऊस पडतो आहे. म्हणजे जेव्हा मी गावाला आलो त्यापासूनच पाऊस पडतो आहे. 2 दिवस झाले. तर आता अजून 2 दिवस काढून पुन्हा आपल्याला मुंबईला जायचं आहे. ते वरनं आलो आणि हा आहे तर बघा. आता आपण धारेवरनं खाली उतरत आहोत. टनने सरळ खाली गावात रस्ता गेला. इथे आंब्याची काजूची झाडं बघू शकता तुम्ही. हे बघा यंदा आंबा काजू नाही. ते बघा तिथे बघू शकता काजू एक आहे. ते बघा तिकडे. हे बघा काजू दिसतं. चला सर्व तुमची बाजाराला जातात रिक्षा, म्हणजे त्यामध्ये माणसं आहेत. ते बघू शकता इकडे आंब्याची झाड आहेत सर्व. आपण आज भेटलो बाजार. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.